सरकली. पावलं बघून ठेवते म्हणाली मुकुंदा, पुढच्या जन्मी चुकायला नकोस म्हणून. काळजी करू नकोस, ज्या कार्यासाठी जातोस ना हसत हसत जा. तू पुढे जा रे, मी आलेच. का? कारण तू आता चाललास, तू परत जन्म घेणार मला माहिती आहे. हे कार्य अपुरं सोडणार नाहीस तू, पण त्यावेळेला कार्य पूर्ण करण्यासाठी रामरखी लागेल ना तुला. तू काळजी करू नकोस मुकुंदा, हसत हसत पुढे जा. ही तुझ्या मागे आले म्हणून समज. शेवटचा निरोप घेतला. त्याच्यापेक्षा 1 वर्षाने लहान असावी. हा निरोप घेऊन घरी आली मात्र, आणि घरच्यांना असं सांगितलं की आजपासून मी घराच्या खाली असलेला, आपण अडगळीची खोली ज्याला म्हणतो ना, तिथे माझा मुक्काम असेल. तिथे निघून गेली. कुणाशी बोले ना मुलगी. जेवायला बोलवलं तर येईना. आणि अशा वेळेला घरातल्यांना मात्र असं वाटायला लागलं, आता करते तरी काय ही. जेवत नाही, खात नाही, पीत नाही, कुणाशी बोलत नाही, काय करावं. हिची समजूत कशी घालावी. वय लहान आहे, अवघं आयुष्य जायचंय तिचं. मग वडीलधाऱ्यांनी एकमेकांमध्ये चर्चा करावी. जाऊ दे, काही दिवस दुःख करेल, हळूहळू दुःख दूर झाल्यानंतर तिची समजूत घालूया आणि दुसरं लग्न लावून देऊया तिचं. पण हिच्या मनात मात्र वेगळंच होतं. हिच्या मनात वेगळंच होतं. मौन व्रत धारण केलं. राहायची सुद्धा कशी माहितीये का, बालमुकुंद जसा राहत होता ना तशीच ही सुद्धा राहायची. घरी सगळ्या सुखसोयी असताना सुद्धा टोचणारा कांबळ घालायचं, त्यावर झोपायचं. का? तुझ्या सुखदुःखामध्ये सहभागी होईल असं वचन मी त्याला विवाहबद्ध होताना दिलंय. त्याला खायला नीट भाकरी मिळत नव्हती हो. भाकरी तोडून पाहिली होती रामरखीने आणि लक्षात आलं होतं एकेका घासामध्ये 2-2 खडे येतील अशी व्यवस्था केलेली होती. हिने सुद्धा घरच्या पिठामध्ये काही खडे घालावेत आणि त्याची भाकरी करा. का? मुकुंदा जसा राहतोय ना तशीच मी आजपासून राहणार. तो जो दुःख भोगतोय, देहाला दुःख आहे, पण ती म्हणते देहाला दुःख आहे, मनाला मात्र तो मानत नाहीये. त्यामुळे हे दुःख मी मानणार नाही. हे मी आनंदाने करतेय. का? त्याच्या कार्यात इवलूसा माझा सहभाग असावा म्हणून. सगळ्यांच्या मनात आलं, जाऊ दे, फाशीचा दिवस